चला मंडळी, आज आपण करूया गॅलेक्सी मॉकटेल। अप्रतिम चवीचं आणि दिसायला अतिशय आकर्षक असं हे मॉकटेल उन्हाळ्याच्या दिवसात केलंच पाहिजे। आपण आधी मॉकटेलची पूर्वतयारी करून घेऊया। हा आहे डिंक, याला म्हणतात गोंद कतिरा, जो खास उन्हाळ्यात खाल्ला जातो। स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसात खाल्ल्या जाणाऱ्या या गोंद कतिराचे खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत, तुम्ही गुगल सर्च करू शकता। गोंद कतिराचे 4 ते 5 तुकडे कपभर पाण्यात रात्रभर भिजत घालायचे। 1 टेबलस्पून सब्जा वाटीभर पाण्यात 20 मिनिटं भिजत ठेवला। आणि हे आहे आपल्या गॅलेक्सी मॉकटेलचं स्टार इन्ग्रेडियंट, निळ्या रंगाची गोकर्णाची फुलं। ही फुलं सुद्धा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असतात हे तुम्ही गुगलवर पाहिलं तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल। या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो, म्हणून मराठीत यांना म्हणतात गोकर्ण, हिंदीत म्हणतात अपराजिता, तर इंग्लिशमध्ये म्हणतात बटरफ्लाय पी फ्लावर। सगळ्या फुलांचा मागचा देठ काढून घेतला, फुलं हलक्या हाताने धुवून घेतली आणि आता 1 ग्लासभर पाण्यात फुलं उकळायला ठेवलेली आहेत। 10 ते 15 मिनिटात फुलं आपला रंग सोडतात आणि पाणी सुरेख निळशार होतं। पाणी रूम टेम्परेचरला नॉर्मल झालं की गाळून घेऊया। रात्रभर भिजवलेला गोंद कतिरा आपण सकाळी पाहिला तर तो हा असा बर्फाच्या चुऱ्यासारखा दिसतो। सब्जा सुद्धा छान फुलून आलेला आहे। आता एका ग्लासमध्ये घालूया 5 ते 6 पुदिन्याची पानं, 2 लिंबाच्या स्लाइस, 2 चिमूट काळं मीठ आणि हे सगळं हलकेच क्रश करून घेऊया। 1 टेबलस्पून प्रत्येकी फुललेला गोंद कतिरा आणि सब्जा घालूया। 1 टेबलस्पून लिंबाचा रस आणि 5 ते 6 बर्फाचे खडे घातले। यानंतर अर्धा ग्लास भरून स्प्राइट किंवा लेमोनेड घालायचं आहे आणि त्यावर थंडगार करून घेतलेलं निळशार गोकर्णाचं पाणी घालूया। सगळं चमच्याने मिक्स करून घेतलं। सजावटीसाठी 1 पुदिन्याची काडी घातली आणि मस्त थंडगार रिफ्रेशिंग मॉकटेल एन्जॉय करूया। कमीत कमी साहित्यात तयार होणारं भन्नाट चवीचं हे मॉकटेल एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।